नमस्कार सर्वांना। आज आपण या ठिकाणी विद्यार्थी प्रगतीपत्रक इयत्ता 5वी कसे भरायचे हे पाहणार आहोत। बऱ्याचदा हे 5वीचं प्रगती कार्ड हे वेगळं असल्यामुळे आपल्याला हे कसं भरावं हा प्रश्न पडतो। वेगळं म्हणजे इतर वर्गांपेक्षा या ठिकाणी किमान आवश्यक गुण आणि एकूण 50 आणि 60 पैकी आपल्याला इथे गुण लिहायचे आहेत आणि उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण पण लिहायचं आहे। त्यामुळे 5वीचा निकाल हा इतर निकालापेक्षा वेगळा आहे। 5वीच्या निकालामध्ये आपल्याला येथे किमान आवश्यक गुण म्हणजे 50 पैकी किती मार्कासाठी तो विद्यार्थी पास असणार आहे हे आपल्याला इथे लिहायचे। तर या किमान आवश्यक गुणामध्ये आपल्याला 50 पैकी म्हणजे 50 म्हणजे 10 तोंडी आणि 40 लेखी असे 50 गुणांपैकी विद्यार्थी हा 18 गुणांना पास असणार आहे। तर म्हणून या ठिकाणी आपण किमान आवश्यक गुणामध्ये 18 मार्क लिहिणार आहोत। त्यानंतर या 50 पैकी गुणामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांनी जेवढे प्राप्त केलेले गुण आहेत ते लिहिणार आहेत आणि त्यावरून इथे आपण शेरा देणार आहोत त्याला उत्तीर्ण की अनुत्तीर्ण। त्यानंतर इथे कलाचे मार्क न लिहिता या ठिकाणी आपण श्रेणी देणार आहोत विद्यार्थ्यांना कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य यामध्ये। त्यानंतर इथे आपल्याला शेकडा गुण लिहायचे आहेत आणि आपण ज्या दिवशी निकाल लावणार आहोत 1 तारखेला तर तो दिनांक या ठिकाणी येईल। नंतर इथं शेरामध्ये उत्तीर्ण जे आहे उत्तीर्ण झालेला जर असेल तर उत्तीर्ण येणार आणि जर अनुत्तीर्ण असेल तर पुनर्परीक्षेसाठी त्याला इथे आपण टिक मार्क करणार आहोत। त्यानंतर इथे वर्ग शिक्षकचं नाव आणि त्यांची स्वाक्षरी येणारे आणि शाळा कधीपासून सुरू होणार आहे ते या ठिकाणी लिहिलं जाणार आहे। अशा प्रकारचं हे 5वीचं प्रोग्रेस कार्ड आहे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे भरायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना किमान आवश्यक गुण प्राप्त झालेले नाहीत ते किमान आवश्यक गुण प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याची आपल्याला या ठिकाणी अनुत्तीर्ण करता येणार आहेत। अशा प्रकारे आपण या विद्यार्थ्यांची जे काही प्रगती कार्ड आहे हे भरणार आहोत। तर मी या ठिकाणी फक्त नाव टाकून घेतलेलं आहे, वर्ग टाकलेला आहे। मला आता इथे आवश्यक गुण लिहायचे आहेत, 50 पैकी जे प्राप्त केलेले आहेत ते गुण लिहायचे आहेत आणि नंतर उत्तीर्ण की अनुत्तीर्ण अशा प्रकारचं या ठिकाणी मी लिहिणार आहे। आपणा सर्वांना निकाल बनवण्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद।